दिनांक 17 एप्रिल 2025 लातूरमधील उदगीर या ठिकाणी सगळ्यांनाच अप्रूप आजच्या या अथांग जनसमुदायाचे इथे जमलेली गर्दी सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनली होती. सुमारे 14 ते 15 हजार लोक या ठिकाणी एकत्रित आली होती. नवे लोकांचा महापूरच आला होता म्हणाना. अहो, कारण देखील तसेच होते. अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचे दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी हा अमृत योग प्राप्त झाला लातूर जिल्ह्यातील उदगीरवासियांना. सन्मार्ग तो जीवी धरणे, अन्य मार्गाचा त्याग करणे, ऐशा त्यागा विना नव्हे मिळे समाधान. आयुष्याच्या या खडतर प्रवासात मनुष्याला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. संसारातल्या या मोहजालामुळे मनुष्य कळत नकळत अज्ञानामुळे सन्मार्गापासून दूर जातो व अन्य मार्गाचा अवलंब करतो आणि यामुळे समस्यांच्या विळख्यात अडकत जातो, नैराश्याच्या अधीन होतो. अशा नैराश्यमय अंधारलेल्या जीवनात जर स्वयंप्रकाशित सद्गुरूरूपी सूर्य असेल तर जीवन उजळून निघते. मानवाला सन्मार्गाचे महत्त्व तर समजतेच, पण त्याचबरोबर आपल्या नरदेहाची सर्व कर्तव्ये लक्षात येतात. जेव्हा अनंत पूर्व सुकृत पदरी असते तेव्हाच सद्गुरू प्राप्ती होते. असे नरदेहाची कर्तव्य स्पष्ट करणारे प्रवचन ऐकण्यात सर्व भाविक दंग झाले होते. सोहळ्याच्या आदल्या दिवशी श्री माधवराव किसनराव चिखले या भाग्यवान यजमानांच्या निवासस्थानी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका विसाव्यास होत्या. सोहळ्याच्या दिवशी सकाळी भव्य मिरवणुकीतून अगदी वाजत गाजत परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांना कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. देव भेटेल तुझला, देव भेटेल तुझला, अशाया परी ठेव विश्वास आधी गुरुवचनावरी. तिथे सुहासिनींनी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे व प्रतिमेचे औक्षण केले. परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांना संत पीठावर विराजमान करताच सर्वत्र सांप्रदायिक जयघोष दुमदुमू लागला. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने षोडशोपचारे पूजन करण्यात आले. त्यावेळेस 650 ते 700 भाविकांनी नित्यपूजनातील श्रीपादुकांचे मनोभावे पूजन केले. त्यानंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार सौ आकांक्षा विनोद पाटील यांनी प्रवचन सेवा गुरुचरणी समर्पित केली. नेहमीप्रमाणेच परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या शिकवणीनुसार जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या दुर्बल घटक पुनर्वसन योजनेअंतर्गत 25 गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीनचे विनामूल्य वितरण करण्यात आले, जेणेकरून त्यांना उपजीविकेचे साधन प्राप्त होऊन त्या स्वावलंबी बनून या समाजात मानाने आपला उदरनिर्वाह करू शकतील. यावेळेस अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रवचन संपल्यावर लगेचच दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या. सर्वांना परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांवर नतमस्तक होण्याची ओढ लागली होती. सर्वांनी रांगेतून शिस्तीने परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे दर्शन घेतले. या सोहळ्यात 578 भाविकांनी उपासक दीक्षा घेऊन आध्यात्मिक मार्गावर पहिले पाऊल टाकले. जिल्ह्यातील सर्व समितींच्या कार्यकर्त्यांच्या आणि गुरुसेवकांच्या अथक परिश्रमामुळे आणि जगद्गुरु श्रींवरील निर्मळ प्रेमामुळे हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला. उन्हाळ्यातील रणरणत्या उन्हातही हजारोंनी भाविक या सोहळ्याला आले.
आणि या सर्वांची महाप्रसादापासून ते बैठक व्यवस्थेपर्यंत उत्तम नियोजन केल्याबद्दल जिल्हा समितीचे अभिनंदन। तिन्ही सांज होताच सांगता आरतीचे सूर कानावर येऊ लागले। परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांवर पुष्प उधळण करत या सोहळ्याची सांगता झाली। सर्वजण परमपूज्य जगद्गुरु श्रींचे शुभाशीष घेऊन आनंदाने घरी परतले। श्री गुरुदेव।